करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त असं म्हटलं जातं. पटिसंधी चित्त. शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती चित्त असं म्हटलं जातं. आपला जन्म झाला तर तुम्हाला माहिती आहे का? नाही आहे ना. आपला जन्म कसा होतो हे आपल्याला माहिती नाही ना. नाही आहे माहिती. एवढं खरं जीवशास्त्राचे आपण अभ्यासक आहोत. ज्यामुळे प्राणी मनुष्य वा मनुष्य तर असतो त्याचा संयोग झाल्यानंतर जिथे स्त्री बीज पुरुष बीज परिपक्व असावं, जी मध्ये ज्या रजस्वला जी सगळी प्रक्रिया ती परिपूर्ण असावी. रज बीज यामध्ये गंधर्व हजर असावा. हा गंधर्व ही जी स्पष्टता असते ती चित्त प्रवेश करते. मनुष्य असो मनुष्यतर प्राण्यामध्ये जोपर्यंत चित्त हे गर्भजलामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्याची गर्भधारणा होत नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिलेला असला तरी आपल्या चित्ताची उत्पत्ती आपल्या आईवडिलांच्या अखत्यारीतली नसते. आपल्या चित्ताची उत्पत्ती आपले आईवडील करीत नसतात. हे समान धातू कम्म एक दुसऱ्याला खेचून घेतात. तुम्ही तुमच्या आईच्या पोटी जन्म घेतलाय की तुमच्या आईने जन्म दिलाय, ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या वाटत असल्या तरी एकसारख्या नाही. कधी आई अशा मुलाची निवड करून जन्म देते सम्यक संकल्पाच्या आधारावर. कधी मुलगा बाळ आहे ना जन्म घेताना मी अशा आईच्या पोटी जन्म घेऊन एकाचं कधी चित्त लोखंडाचं काम करतं तर दुसऱ्याचं लोहचुंबकाचं काम करतं. त्यामुळे या च्युती आणि पटिसंधी किती वेगात मरण येऊ द्या तरी मृत्यूसाठी आपल्याला 15 प्रकारचे चित्तक्षण उत्पन्न होऊन नष्ट होत असतात. पहा, आपल्याला माहिती नाही आपलं शरीर कसं त्यागलं म्हणजे 2 तास होत आहे का? म्हणजे जन्म ग्रहण करताना आपण कसा केला आपल्याला नाही माहिती. म्हणजे तिकीट जेव्हा चाहतो ना आपण मनुष्य वा मनुष्यतर प्राणी, बोट लावलं तर पोट येईल का? शब्द कसा ऐकायला वाटतो? बोट लावलं तर पोट येईल का? येत बरं, हे खोटं नाही आहे. त्यामुळे आता समजा आता एखादी व्यक्ती आहे म्हणजे 1,49,000 एवढे लोक भगवान बुद्धांच्या कालखंडात श्रावस्तीला वर्षावासात असताना 25 वर्षावास तिथे आणि तुमच्यासारखे पांढरे कपडेवाले लोक उपासक 1,49,000 अनागामी फळापर्यंत पोहोचले 25 वर्षावास. त्यामुळे ते लोक ना रूप ब्रह्म लोकांमध्ये निर्माण झाले. त्या अनागामी फळाला पोहोचलेले लोक त्यांची पटिसंधी कुठे झाली असेल? रूप ब्रह्म लोकांमध्ये. ब्रह्म पारिसज्जा देवा, ब्रह्म पुरोहिता देवा, महाब्रह्मा देवा याचं चित्रण कैलास लेण्यांमध्ये आहे. आता तुम्हाला कसं समजावून सांगा? ते ब्राह्मणीचं नाही आहे, ब्राह्मणीकरण नाही, ते आपल्या लेण्या आहेत, लक्षात ठेवा. या सगळ्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामधल्या ज्या सुदर्शी अपरिष्ठिका देवांपर्यंत 16 प्रकारच्या रूप ब्रह्म लोकांचं वर्णन त्या कैलास लेण्यांमध्ये चित्रीकरण हे लक्षात ठेवा. त्यातलं आपल्याला कळत नाही, आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ब्राह्मणवादांमधल्या या देवी देवता काल्पनिक, त्या काल्पनिक त्या भूताटके आहेत, त्यातून काही आपण घ्यायचं नाही. पण बुद्धांनी प्रसवलेल्या ज्या देवतांचं जे वर्णन केलेलं आहे, चतुर महाराजिका देवा, तावरतिसा देवा, तुषिता देवा. आता बाबासाहेब आंबेडकर मरण पावले हे तर जगजाहीर आहे ना. आता ते काय अर्हत्व प्राप्त केलं होतं का त्यांनी? मी माईसाहेब आंबेडकरांना विचारलं बाबासाहेबांनी काही प्राप्त केलं होतं का? तर काही नाही. आता ज्या अर्थी बाबासाहेबांनी अर्हत्व प्राप्त केलं नाही तर त्यांचा जन्म झाला असं भिक्षून कळून. आता तुमची बुद्धी एवढीशी आहे, तुम्ही काय कुठं विचारणार? तुम्ही काय विचार करता? मेलं तर गेलं, मेल्यावर जाळल्यावर गाळल्यावर सगळे अग्निवायू गेला आणि पृथ्वी धातू आपापल्या धातूंमध्ये विसर्जीकरण होतं, पुन्हा काही शिल्लक राहतं असं तुम्ही म्हणता. मनाला जाळलं जातं का?
मनाला जाणं जात, मनाला नाही जाणं जात, मन निष्ठून चाललं जातं. तुम्ही तृष्ण, तुमची मन तृष्णेने भरलेली. हा, पुनर्जन्म कुणाचा नाही? ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेलं नाही. ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेलं आहे, जे पश्चेत बुद्ध झालेले आहेत, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, अर्हत्व प्राप्त करणारे व्यक्ती सावध बुद्ध म्हटलं जातं. अशा रीतीने सम्यक संबुद्ध, पश्चेत बुद्ध आणि सावध बुद्ध या तीनही बुद्धांचा पुनर्जन्म नाही. कारण त्यांनी सगळ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही. तुमच्या आमच्या चित्तात तृष्णा भरलेली. अरे बाबासाहेबांचं काय विमुक्त चित्त झालं होतं काय? त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं होतं की नाही? तर त्यांचा जन्म आता इकडे विचारात, तिकडे विचारात. तुम्हाला तेवढी बुद्धी चालत नाही, एवढीशा बुद्धीचे लोक. मला असं माहिती मिळाली की लंकेच्या भिक्षूंकडून बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये प्रतिसंधी घेतली, जन्मग्रहण केला. त्यांचं नाव आता सुदर्शन आहे. आता माझा कसा विश्वास बसेल, तुमचाही कसा बसेल? म्हणून मी 10व्या वर्षावा ज्यावेळेला बांगलादेशामध्ये केला, एका अर्हत भिक्षूंसोबत मला वर्षावास करायला मिळाला. बरं, ही छडी माझ्या वाट्याला आली. त्यांच्या मोठ्या शिष्याला जाणार होती. दान घेताना महिलांना जास्त जवळ येऊ देऊ नका. त्यांच्या शामनेरांना बोलता बोलता ते काय म्हणायचे माहिती? जंगले बाग खावेन तर सरक में जावेन, मिल्या बागीन खावेन तर नरक में जावेन. म्हणजे जंगलाच्या वाघाने तुम्हाला खाल्ला ना भिक्षूंना तरी तुम्ही स्वर्गात जरी जाल, पण महिला रूपी वाघींना दडपलं ना तर तुम्ही नरकाशिवाय काही मार्गच नाही. ते सामने काही बुद्धाचं वचन आहे. तर तेही छडी त्यांची माझ्या वाट्याला आली असं समजा. मी बोलता बोलता बोललो, म्हणजे एक विचारू का, बाबासाहेब आंबेडकर तर ते मरण पावल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतलाय आणि त्यांचं नाव आता सुदर्शन आहे. हे खरं आहे का? आता आपलं टावर नाही तेवढं, आपल्याला काय माहिती? कुठे निवासानुसतीचं ज्ञान माहिती नाही. मेल्यानंतर कुठे कोणाची कशी उत्पत्ती होते याचं आपण काय अभिज्ञा प्राप्त नाही आहे. तर आपलं टावर नाही, आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. आता जे कव्हरेज मध्ये आहेत त्यांना या सगळ्या प्रश्नांची माहिती मिळावी लागते त्यांच्याकडनं. त्यांना विचारलं, 15 मिनिटानंतर मी तर असं हातच जोडून बसलेलो डोळे लावून. 15 मिनिटानंतर सांगितलं, हे खरं आहे का? होतं खरं आहे म्हणून. मी तर गदगद झालो. आता भरते ज्ञान ज्योती एखाद्या वेळेला खोटं बोलू शकेल, पण अर्हत व्यक्ती खोटं बोलू शकेल का? नाही ना. तर माझा अर्हतावर विश्वास आहे. तर मी मात्र आता मी तर मान्य केलं. मी तुम्हाला किती उचलून आटून सांगेन, बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतला, त्यांचं नाव सुदर्शन आहे असं तुम्हाला किती तरी सांगितलं, तुम्हाला विश्वास होईल का? हे सोडा, सम्राट अशोकाचं एवढं मोठं नाव ऐकलं आपण. सम्राट अशोकाचं. सम्राट अशोकांना मरणांतिक वेदना आल्या ना, एवढ्या दुःखद वेदना आल्या तर समता पुष्ट झाली नाही. लक्षात घ्या. अनुपिटकामध्ये महावंश आहे. महावंशामध्ये पृष्ठ 183 बघा, वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. हा महान म्हणजे ज्यामध्ये सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र, या महेंद्राची दीक्षा आहे ना प्रवज्या महादेव भिक्षूंकडून झाली. 3ऱ्या महासंगायनानंतर महादेव नावाच्या स्थवीर अर्हत भिक्षूंना महिषामंडलाला पाठवलं. त्याच्या उपस्थितीमध्ये ज्या पचमढीच्या लेण्या आहेत ना, त्या बुद्ध लेण्या आहेत. तुमचं लक्ष नाही आहे तिकडे. पुरातत्व खात्याची बोर्ड लिहिलेली आहे, सगळ्या बुद्ध लेण्या आहेत म्हणून. तो महादेव नावाचा अर्हत स्थवीर होता, त्यांच्याकडून प्रवज्य झाली असं अशोकारामामध्ये पाटलीपुत्रला जा म्हणजे तुम्हाला दिसेल, धम्मलिपीत लिहिलेलं. 3ऱ्या महासंगायनानंतर महाधम्मरक्षित नावाचा यवन भिक्षू, ग्रीक भिक्षू जो अर्हत स्थवीर झाला, स्थवीर, त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवलं. चंद्रभागा नदीच्या काठावर त्यांनी पायाभरणीपासून महावीरांची स्थापना करून भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या नगरीला नावच पौंडरिक हे नाव हे कुणी दिलं? महाधम्मरक्षित. आणि विठ्ठलाच्या मंदिरातला जो टोप आहे ना, तो टोप त्यांनीच आणलाय, कोणी महाधम्मरक्षितने आणलाय असं वर्णन महावंशामध्ये लिहिलं.
बाबासाहेब आंबेडकर पुढे गेले, सगळे साधू संतांनी वर्णन केलं की हे हा विठ्ठल दुसरा तिसरा नसून बुद्धच आहे. बाबासाहेब आंबेडकर हा बुद्धाचाच विहार आहे हे मी सिद्ध करून दाखवेन असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. 10 वर्षापासून 1914 पासून आणि आता 24 वर्ष 10 वर्ष झाले सातत्याने जात आहोत. कशासाठी? पंढरपूरला देवदर्शन करण्यासाठी नाही. जे गरुड खांब आहे ना, गरुड खांब, त्या गरुड खांबावर ब्रह्मलिपीमध्ये बाहू सहस्रम अभिनिमित्तम साई दत्तवे हे पाली ब्रह्मलिपीमध्ये लिहिलंय. वाचून मोकळा होतो आणि सिद्ध करण्यासाठी चाललो. हे सगळे वारकरी, हे जे वारकरी आहेत ना, बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 ला ही प्रतिक्रांती झाल्यानंतर ते वर्णन करताना, प्रतिक्रांती झाल्यानंतर भिक्षूंचे डोकं कापून आणण्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून जे दान घेतलं गेलं, 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. त्यामुळे भिक्षू लोक डोक्याचे दाढीचे केस वाढवून जंगला पहाडांचा गुफा कंदरांचा आश्रय घेऊन राहू लागले. हेच ते भोलानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ हे भिक्षू होते, वारकरी, भागवती, हे मच्छिंद्र, हे संपूर्ण नाथपंथी लोक, हे लिंगायतपंथी लोक, हे महानुभावपंथी लोक, हे वारकरी, हे सगळे डॉक्टर भाऊ लोखंडे यांनी आपल्या संत वाङ्मयामध्ये, जेणेकरून या त्रिपिटकाचा एवढा प्रभाव झाला, साधू संतांच्या गाथांमध्ये ते सगळं वस्तू भरलेलं आहे. त्यामुळं हे सगळ्या साधू संतांनी वर्णन केलेले हे भगवान बुद्धांचंच विहार आहे हे मी सिद्ध करून दाखवेन असं बाबासाहेब बोलले होते. सिद्ध करण्यासाठी आम्ही चाललो. हळूहळू तुका म्हणे उग रहा आणि जे जे होत तुकोबारायांना काय माहिती. बरं झालं संत तुकोबारायांच्या घरी गेलो, भोजन बिजन झालं, प्रवचन झालं. तुका म्हणे उभं राहा, जे जे होतं ते त्यांना अर्थ नाही सांगता आला. उगे राहा म्हणजे 10 दिवसाचं शिबिर करा, उभं राहा म्हणजे मौन, आर्य मौन. आर्य मौन राहून आपण ज्या वेळेला ध्यान करतो ना, उभं राहा, नाकातलं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास आपोआप जसा बाहेर आत येतोय, आतनं बाहेर जातोय, एकेका श्वासाचं निरीक्षण, जसं होतं तसं पहा. याची